वेलकम फ्रेंड्स. आज आपण करत आहोत स्प्राउट्सचे पकोडे. तर बघताय तुम्ही मी हे सगळं मोड आलेली कडधान्य हे सगळे मी आत्ता कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली त्याची. त्याच्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल मिरच्या. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि बेसन पीठ आहे आणि कोथिंबीर आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे सगळं मिक्स केलेलं आहे मी स्प्राउट्स, त्याच्यात मटकी आहे, ग्रीन पीस आहे, छोले आहेत, चना आहे, झालंच तर अजून मूग आहे, हे सगळं रात्री भिजवलेलं होतं. आता आपल्याला ह्याला मिरच्या आणि कोथिंबीर हे तीन आपण एकत्र मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करू. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी सर्व मटकी जे आपण जे स्प्राउट्स होतं ते सगळं मी काढलेलं आहे. मिरच्या पण टाकल्यात, ही कोथिंबीर पण मी ह्याच्यात ॲड करून घेतो आणि ह्याला आता मस्तपैकी एकदा मिक्सरमधनं आपण फिरवून काढू. त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे पीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघा, आपलं जे पकोड्याचं आहे स्प्राउट्स ते आता व्यवस्थित, जास्त बारीक करायचे नाही आपल्याला, मिडियम साईजचे करायचे आहेत, जेणेकरून आपले पकोडे व्यवस्थित होतील. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सर्व पिठं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊन लगेच पकोडे तळायला सुरुवात करूया. बघत राहा अकूज किचन. बाउलमध्ये काढलं आहे मी. आता आधी तांदळाचं पीठ टाकून घेऊ. कॉर्नफ्लॉवर, आणि बेसन पीठ, जिरा ओवा पावडर, थोडी हळदी, थोडं तिखट, हे लसूण अद्रक पेस्ट, लसूण अद्रक पेस्ट आहे, रेडीमेड मिळते. आणि रेड चिल्ली सॉस थोडासा. बस, आता याला आपण मिक्स करून घेऊया. पुरतं मीठ घालून आपण आता त्याला व्यवस्थित मळून घेऊ. बघत राहा अकूज किचन. पाणी वापरायचं नाही आपल्याला, पाणी ऑलरेडी आहे त्याच्यात. फ्रेंड्स, किंचित त्याला तेलाचा हात लावलेला आहे मी. त्याला हात लावून त्याला थोडंसं 10 मिनटं सेट होण्यासाठी म्हणून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, 10-15 मिनटं झालेले आहेत आपलं पकोड्याचं पीठ भिजवून. मी आता आमची पारंपरिक कढई पण ठेवलेली आहे. आता आपण पकोडे तळायला सुरुवात करूया. तेल गरम होतं आहे. बघतोय मी एक सोडून पकोडा. अजून तेल तापतंय. मीडियम ठेवलेली आहे मी फ्लेम गॅसची. जास्त हाय पण नाही आणि लो पण नाही. छान तळतायत. रंग बदलला की आपण काढून घेऊया. बघा, पकोड्याने रंग बदलला आहे. खाली प्लेटमध्ये मी काढून घेतो. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय आपले स्प्राउट्सचे पकोडे रेडी टू इट. एकदम क्रिस्पी क्रंची, एकदम मस्त झालेलेत. शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस, दही, चटणी, लोणचं कशासोबतही आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. एकदा नक्की करून बघा. नाही
तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.